नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलवर। मित्रांनो, आर-टीची लॉटरी सोडत ही सुरू झालेली आहे। ज्या कोणी पाल्याचं लॉटरीमध्ये नाव आलं आहे त्यांना सर्वांना ते कशाप्रकारे बघायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तसेच जे वेटिंग लिस्टमध्ये आहे ते कसे बघणार आहोत। तसेच ज्या कोणाचं लॉटरीमध्ये नावच आलेलं नाही ते कसं चेक करायचं, सविस्तर असा व्हिडिओ आहे। व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका, जेणेकरून आपणास समजण्यास मदत होईल। सर्वात प्रथम गुगल क्रोमवर जा, तिथे student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल। असा डॅशबोर्ड दिसल्यानंतर सर्वात खाली या। हे काही इन्स्ट्रक्शन आहेत, इन्स्ट्रक्शन वाचून घ्या। त्यानंतर खाली या। खाली आल्यानंतर ॲप्लिकेशन वाईज अर्जाची स्थिती या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तिथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमच्या पाल्याचा ॲप्लिकेशन नंबर टाका आणि गो बटनावर क्लिक करा। जसं तुम्ही गो बटनावर क्लिक करा, तुमच्यासमोर असं दिसेल। बघा, सदर विद्यार्थ्याचं लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यासमोर अशी स्क्रीन दिसेल। बघा, ज्या स्कूलमध्ये नाव आलेलं आहे ते स्कूल समोर दिसेल। त्यानंतर सिलेक्शन वेटिंग टाईपमध्ये रेग्युलर सिलेक्शन दिसेल। रेग्युलर सिलेक्शन ज्या पाल्याचं दिसेल त्यांनी समजून घ्या त्यांच्या लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे। तसेच अलॉटेडमध्ये येस दाखवेल। ॲडमिशन स्टेटस हे पेंडिंग दाखवणार आहे, कारण जोपर्यंत तुम्ही पडताळणी समितीकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत ॲडमिशन स्टेटस हे पेंडिंग दाखवतं। त्यानंतर ते अलॉटेड दाखवतं किंवा ॲडमिटेड दाखवतं। बघा, सदर विद्यार्थ्याचं लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्याचं ॲडमिट कार्ड हे जनरेट झालेलं आहे। आता उजवीकडे येऊन तुम्ही ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करू शकता, व्ह्यू आणि प्रिंट काढून घेऊ शकता। व्ह्यू आणि प्रिंट बटनावर क्लिक करा। बघा, व्ह्यू आणि प्रिंट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिट कार्ड दिसेल। त्या ॲडमिट कार्डमध्ये काही इन्स्ट्रक्शन आहे, ते इन्स्ट्रक्शन वाचून घ्या। त्यानंतर प्रमाणपत्राची यादी, इथे तुम्हाला ॲड्रेस, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे। हे 3 डॉक्युमेंट घेऊन, आधार कार्ड घेऊन, ॲड्रेस प्रूफ घेऊन, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला जायचं कुठं आहे तर सर्वात खाली या। हे महत्त्वाच्या सूचना ऐका, वाचून घ्या आणि त्यानंतर खाली बघा अर्ज पडताळणी केंद्र। आता सदरच्या विद्यार्थ्याला अर्ज पडताळणी केंद्र 3 दिलेलं आहे, त्यापैकी कुठल्याही एक पडताळणी समितीकडे जाऊन तुम्ही तुमचं अर्ज पडताळून तुमच्या अर्जाची पडताळणी करू शकतात। तसे डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतात। डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ज्या स्कूलमध्ये ॲडमिशन झालेलं आहे तिथे जाऊन तुम्हाला एक रिसिप्ट मिळते, ते रिसिप्ट तिथे सबमिट करा आणि ॲडमिशन घेऊन टाका। फक्त एवढंच असतं, ज्यांचे लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी मी सांगितलेली प्रोसेस फॉलो करा। तसेच जे वेटिंग लिस्टमध्ये आहे तर त्यांना कसं कळेल की मी वेटिंग लिस्टमध्ये आहे, तर मित्रांनो व्हिडिओ सविस्तर बघा। तर मित्रांनो, तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर गो बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पाल्याचं नाव दिसेल आणि दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल असा मेसेज तुमच्यासमोर दिसेल। असा मेसेज जर तुमच्यासमोर दिसला तर समजून घ्यायचं तुमच्या पाल्याचं ॲडमिशन हे लॉटरीमध्ये लागलेलं नाही। तसेच तुमचा पाल्य हा वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा नाही, त्यामुळे आता तुमच्या पाल्याचं कुठलेही चान्स नाही। तसेच जर तुमचा पाल्याचं नाव हे वेटिंग लिस्टमध्ये आले तर ते कसं जाणून घ्यायचं बघा मित्रांनो, ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर गो बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल, त्यामध्ये स्कूलचं नाव दिसेल, प्रायोरिटी नंबर दिसेल आणि सिलेक्शन वेटिंग टाईपमध्ये नॉट अलॉटेड दिसेल। याचा अर्थ सदर विद्यार्थी हा वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या शाळेसाठी। आता याचा प्रायोरिटी नंबर 28 आहे, म्हणजे याच्या अगोदर 27 जण वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि त्यानंतर याचा 28 नंबर आहे। तर अशा प्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता तुमच्या पाल्याचं ॲडमिशन हे लॉटरीमध्ये झालं आहे की नाही, किंवा झालं नाही, किंवा वेटिंग लिस्टमध्ये आहे की नाही। तर मित्रांनो, हा होता आर-टी संदर्भात छोटासा व्हिडिओ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।